चक धमाका 2025 श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजकांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं स्वागत. उद्योजक स्वप्नीलजी गीते दादांचा इथे सन्मान इथे केला जाईल. मराठी उद्योजक घडलेच पाहिजेत. शेतकरी राजा निखिल चव्हाण यांचंही आता आमदार साहेबांनी कौतुक केलं, बालकृष्ण मुंडे साहेबांचं कौतुक केलं आणि गजेंद्र गडगे साहेबांचं देखील मन भरून कौतुक केलं. आणि ही स्पर्धा मात्र यशाच्या उंच शिखरावरती पोहोचताना पाहायला मिळतोय. एका उद्योजकाकडून एका उद्योजकाचा हा मान सन्मान ऑन स्क्रीनवर करत असताना आपण पाहतोय. सन्माननीय स्वप्नीलजी गीते यांचा शुभ सन्मान आपण करतोय. मॅच सुरू करायची आहे. शो मॅच प्लीज. शो मॅच ओव्हर किती असतील ते डिस्कशन करा आणि मॅच लगेच सुरू करा प्लीज. स्वप्नीलजी गीते यांचा आपण हा सन्मान सोहळा पार पाडतोय. पुढील सन्मान योगेश दादा शेलार यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि यथोचित सन्मान करत असताना आमचे संचालक बालकृष्ण मुंडे साहेब आणि निखिल चव्हाण युवा उद्योजक यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. मॅन ऑफ द मॅच गोज टू रितेश धुमाल टीम कामतगर. त्याला हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करूया. खूप चांगली गोलंदाजी आपण त्याची पाहिली. योगेश शेलार यांचा हा सन्मान सोहळा व्यासपीठावरती पार पाडताना आपण पाहायला मिळतोय. पडते पाऊले पाहुण्यांची शोभा वाढे स्पर्धेला 4 चांद लागताना आपण या स्पर्धेत पाहतोय. मॅन ऑफ द मॅच गोज टू रितेश धुमाल जॉली बॉईज कामतगर. मी अक्षय दादाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देऊन रितेश धुमाल या गोलंदाजाला सन्मानित करावं. 8 धावा 1 विकेट 1 ओव्हर. खूप चांगली गोलंदाजी रितेशने केली. टेंबिवली संघाला थांबवलं. हा गोलंदाज ठरला या मॅचचा हिरो. पुढील सन्मान किशोरदादा भोईर यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतो दादांना. अभिनंदन जॉली स्पोर्ट्स कामतगर. पुढील सन्मान आपण करण्यासाठी दादांना इन्व्हाइट करतोय. किशोरदादा भोईर यांचा हा सन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल. मॅच ऑन सामन्याकडे जाऊया. शो मॅच 2 ग्रामपंचायत मध्ये हा एक क्रिकेटचं महायुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. गेम इज ऑन. ऑल द बेस्ट शो मॅच साठी दोन्ही संघांना. आणि कॉम्बॉक्स मध्ये राहुल दादा चव्हाण इथे सोडले जातील. शो मॅच जो संघ मॅच जिंकेल त्या संघाला आमच्या आयोजक कमिटीकडून 5000 कॅश प्राइज दिली जाईल. शो मॅच मध्ये देखील 5000चं पारितोषिक आहे. आणि पहिल्याच बॉल वरती एक दमदार सुरुवात. चेंडू सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 रन. गोलंदाज सज्ज. राईट टर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. अंपायर्स कॉल. एका चेंडूमध्ये 5 धावा पाहिल्या. आणि विनिंग टीमला आयोजक टीमकडून 5000 रुपये या शो मॅच साठी दिले जातील. भरपूर पारितोषिक या स्पर्धेत पाहिले. 13 बाईक पाहिल्या. परंतु येणारा नवीन वर्ष 26 बाईक, मालिकावीरला कार, अशा अनेक प्राइज पुढच्या वर्षी देखील. धमाकेदार स्पर्धा. चर्चेचा विषय राहिलाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ते बदलापूर पूर्व दहिवली धमाका चषक नामांकित स्पर्धा आता बनत चालली आहे.
इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील सर. सन्माननीय शेखर शेठ देशमुख आणि सन्माननीय किरण शेठ देशमुख यांना विनंती आहे की आपण मंचकावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत आहे. कॉम्बॉक्सकडे पुन्हा एकदा ऐकूया बदलापूर की आन बादशाह आन राहुल चव्हाण. थँक्यू सो मच. मात्र सुरुवात दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रुप ग्रामपंचायत सामटोली आणि ग्रुप ग्रामपंचायत दहिवली. शो मॅच. संदेश बागराव ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न फसलाय. यावेळेस तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि गुरुदाची बारपट्टी आपण पाहतोय. गुरुदास दाखल झालाय. सलामी जोडी शंकर पाटील, संदेश बागराव आणि गुरुदास सुनील शीत हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. तारवाडी चाफेवाडी गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय आणि काय गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेचला. एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही. धाबाचा तोटा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोंडेश्वर प्रीमियर लीग ज्याने गाजवली आहे, मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याने जिंकलाय तोच खेळाडू मैदानावरती. संदेश बागरावच्या बॅटमधून बॉल सीमा पार. चौकार. परत धाबा 20 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. दहिवली संघाचा खेळाडू खेळतोय संदेश बागराव. त्याच्या साथीनं बौद्ध संघाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल शंकर पाटील. षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय त्यामुळे आता धावफलक 4 बॉल 4 षटकारांसाठी प्रमोद देशमुख ग्रुप ग्रामपंचायत दहिवलीचे उपसरपंच यांच्याकडून शंकर पाटीलसाठी तब्बल 8,000 रुपयाची धनराशी देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्गवरती प्रवीणचा पहिला बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. दरम्यान व्हाईट बॉल माफी असावी. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठी दरी होती तर दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार. षटकार. षटकार आहे. पंच षटकार आहे ना. चेक करायचंय का. चौकार आहे. ओके चौकार आहे. चौकार आहे त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. 25. जेपी पॅनल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांना देखील छाप सोडली आहे. पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात त्यामुळे त्यांच्यावरती नेहमीच विश्वास दाखवला जात आहे दहिवलीकरांच्या माध्यमातून.
ऑन साइडला खेळलाय, मागील बरोबर ती चौकार होता, ताकद कमी पडली, परंतु आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शंकर पाटील रातोगे गातील त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, सिक्सर. आता आमचं देखील लक्ष गेलं, दिगंबर सुरुशे सर आहेत, खरं तर टीम दैवलीचे ते मेंटॉर आहेत आणि काय कामगिरी आहे त्यांची, खरं तर उल्लेखनीय कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल 3 षटकार बाळकृष्ण मंडे साहेबांकडून 3000 रुपये. खेचलाय दुसरा देखील गॅप मध्ये, 2-2 क्षेत्ररक्षक. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाव मिळतील 4. चौकार आलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेचला, लॉंगॉनला बॉल चालला, डिफेंडर क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉलला उचलतोय, फेकेल, दरम्यान मिळेल ती सिंगल. फटका फसला होता संदेश बागरावचा, परंतु इथे जेल निसरला, याची किंमत मोजावी लागेल, कारण भारत प्रेमी 11 हा संघ आपण पाहिला होता कोंडेश्वर प्रीमियर लीग मध्ये, काप बॅटिंग केली होती संदेश बागरावनं आणि भारत सिरीजची एसी त्यानं जिंकली होती, त्याचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रातोगे कातील शंकर पाटील मैदानावरती उभा, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता, खरं तर ड्रिल करून दाखवतात अडबा बाटनं जर फटका घेतला असता तर काही धाबा इथे मिळू शकल्या असत्या, परंतु डॉट बॉल. प्रेक्षक राजा तुम्हाला पाहायला मिळेल, जणू काही डोंगरावरती जाऊन बसलेत, हा ढिगारा तुम्हाला पाहायला मिळेल वाळूचा, त्यावरती जाऊन प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये कुशीमध्ये लपलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळेल. दैवली म्हटलं भोज, वराडे म्हटलं की सातत्याने मग जय भोले, भोलेनाथाचा आशीर्वाद घेऊन हे संघ खेळत असतात. आणि भोलेनाथाचं एक मंदिर देखील आपण पाहतोय, पर्यटन स्थळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि खरं तर भाविक मग पावसाळ्यामध्ये असेल, त्यानंतर शिवरात्रीमध्ये नेहमीच दर्शन घेण्यासाठी येत असतात या कोंडेश्वर नगरीमध्ये. आणि सातत्याने भोज संघ म्हटला की ओम कोंडेश्वर भोज या नावाने खेळत असतो. दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमचा एक चांगला खेळाडू संदेश बागराव मैदानावरती दाखल झालाय, चांगली बॅटिंग त्याला देखील या मॅचमध्ये करावी लागेल. इथून या मॅचमध्ये ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, डीप बॅकर स्कोर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार, षटकार. षटकार ठोकलाय, धावफलक पुन्हा आता वेगाने आता पुढे सरकत असताना 43 43 धावा आता धावफलकावरती जोडले गेल्यात या मॅच मध्ये. किशोरजी सुरुचे देखील जोडले गेले, त्या मॅचचा आनंद घेतात, कारण दैवली संघ मैदानावरती खेळतोय ग्रुप ग्रामपंचायत दैवली. राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर बॉल कसा सोडेल संदेश बागराव, वाह भाई वाह, काय फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल, बॉल चाललाय डीप, बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर.
अजून एक फटका, परंतु आता हा फटका फसला आणि इथून संदेशला मैदान सोडावा लागेल फलंदाज बाद. कॅमेरामॅनच्या भूमिकेत लबेश धुळे, सुरेश धुळे, गौरवजी साबंत जे ऑफिशियल अपडेटर आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. बॅटची कडा त्यांच्या मागे फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. मोठ्या आणि छोट्याची बंधुराची जोडी तुम्हाला मैदानावरती आता बार मेल शंकर पाटील, योगेश पाटील ही जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना रोनित जगताप. हाफ ट्रॅकर बॉल कसा सोडेल, मी आधीच म्हटलं होतं. रातोगे कातील शंकर पाटील त्याच्या बॅटमधून बॉल चालला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. बल्ला घुमा स्टेडियम झुमा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शंकर पाटीलचा खेळ आवडतोय का? टाळा व्हायला हरकत नाहीये. भरपूर सारा जनसमुदाय या मैदानावरती आता दाखल झाला दोन्ही टीमच्या मॅच पाहण्यासाठी. शो मॅच आपण सध्याच्या घडीला एन्जॉय करतोय. नेक्स्ट मॅच जयशंकर चांदई विरोधात जॉली स्पोर्ट्स कामतगर. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, शंकर पाटील खेळ रुसलाय, त्याला इथून मैदान सोडावं लागेल. दे धक्का, फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय आमचे प्रतीकजी गुरुनाथ कडव असतील, अक्षयजी गुरुनाथ कडव यांनी घेतलेली मेहनत आज खरं तर रंग भरती आहे. कारण पडद्यामागचे हिरो जर कोण असतील तर हे नावं आम्ही आवर्जून घेत असतो. आमचे बंधू कडव, अजयजी काठवले असतील, मयूरजी काठवले, यश देसले यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. भिक्षो धनंजय देशमुख असतील, दिगंबरजी सुरुशे, यस पंच. अब तक 56 षटक 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. त्यामुळे अजून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 56. दिगंबरजी सुरोशे यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. खास करून दिगंबर सुरोशे म्हटलं की नरेचे लंके साहेबांचे निस्वार्थी ते समर्थक आहेत, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. स्कोर 56 धाबा. सत्तावन्न धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विनोदजी मगर यांचे आगमन झाले, स्वागत आहे विनोदजी मगर. भिकाजी मगर आपलंही मनपूर्वक स्वागत. मोठे कार्पेंटर बनून ओळख आहे आमचे भिकाजी मगर यांची. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. विशाल भारती आहेत त्यामुळे रिव्हर्सला तर आडबा बाटक खेळण्याचा प्रयत्न होता. खरं ते लेफ्टी बॅटर आहेत. ऑन साईडला खेळलाय, हा फटका चांगला आहे, इथे धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर.
चॉक करण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला घेतला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, सिंगल. सिक्स्टी 65 धाबा अपलकावरती जोडले गेल्या. गोलंदाज षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रकाश पुढचा बॉल. थँक्यू राहुल सर, संधी दिल्याबद्दल धन्यवाद. फक्त एकच धाव. दहिवली ग्रामपंचायत वर्सेस जामटोली ग्रामपंचायत. याच दरम्यान उद्योजक ऋषींजी ठाणगे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. दहिवली धमाका या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या साथीने आपण पाहतोय माजी उपसभापती तुळशीरामजी अंबीर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. तानाजी गावंडा साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सिक्सर शंकरजी वारगडे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अनंत धुळे साहेब, सदानंद धुळे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. रोशनजी ठाणगे साहेबांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. सरपंच कुशिवली ग्रामपंचायतीचे आमचे 73 चा टार्गेट दिला आहे दहिवली ग्रामपंचायत या संघाने जामटोली ग्रामपंचायत या संघाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय खरं तर या मुख्य व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे साहेबांचं आगमन होतोय. त्यांच्या साथीने आपण पाहतोय महामंत्री आमचे संभाजी शिंदे साहेबांचं आगमन होतोय. शरदजी तेली साहेबांचं देखील आगमन होतोय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. किरणजी भोईर साहेब देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचा ताफा तुम्हाला पाहायला मिळेल या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना. भारतीय जनता पार्टीचे गटनेते आमचे राजेंद्र घोरपडे साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय महामंत्री आमचे संभाजी शिंदे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. किरणजी भोईर साहेब देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि आमचे शरदजी तेली साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे दिनेशजी खोतोरे साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दैवली धमाका ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 13 बाईक्स ही स्पर्धा आम्ही घेऊन आलोय. दिनेशजी खोतोरे साहेब असतील, त्याचबरोबर गटनेते आमचे राजेंद्र घोरपडे साहेब असतील, किरणजी भोईर साहेब असतील, संभाजी शिंदे साहेब असतील आणि शरदजी तेली साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेमध्ये दिलात. आपलाही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजय काटोले आपण या इकडे. टार्गेट या मॅच मध्ये 73 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय संघ ग्रुप ग्रामपंचायत दहिवली आणि त्यांच्या विरोधात ग्रुप ग्रामपंचायत सामटोली या दोन टीमच्या दरम्यान आता तुम्हाला ही मोठी मॅच पाहायला मिळेल. त्यामुळे आपण मॅचला लगेच सुरुवात करतोय. 73 धावांचं टार्गेट आता या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय आणि आता त्याच 73 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. यस विनोद सर. थँक्यू राहुल सर. राहुल सर चेंडू देवा.
ग्रुप ग्रामपंचायत चामटोली या संघाकडनं सलामीला आलेले आहेत रोहित जगताप, गुरुनाथ उघडे. स्ट्राईकला आहेत रोहित, नॉन स्ट्राईकला गुरुनाथ उघडे. चामटोली कडनं रमेश कडाले गोलंदाज. वाईड चेंडू असणार आहे. वाईडने एक धाव ग्रामपंचायत चामटोलच्या खात्यात जाईल. वॉट कॅच, तिथे निखिल धुले असणार आहेत. पहिला बॉल फेस करत होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला सापडलाय. ऍक्शन डिप्ले मध्ये आपण पाहतो आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न निखिल धुळे. क्या बात आहे, हे मैदान निखिल धुळेसाठी नेहमीच लकी राहिलंय. तर याच मैदानावरती वरांडे टीम साठी खेळत असताना 3 बॉल 3 षटकार देखील निखिल धुळेच्या बॅट पण आलेत. आणि आता तोच खेळाडू झेल टिपत असताना धक्का लागेल पहिला ग्रामपंचायत चामटोली टीमला. फलंदाज बाद. सुनील सेठ दाखल झाला मैदानात. सुनील शीत आणि गुरुनाथ ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. दोन्ही फलंदाज आपण पाहतो विस्फोटक आणि विध्वंसक झाले जातात. 4 ओव्हरमध्ये 73 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. याच अनुषंगाने आता इथून मात्र बॅटिंग करावी लागेल. परंतु आपण पाहतो खरं तर पहिला बॉल वाईट फेकल्यानंतर पुढच्याच बरोबर ती बॅटर आउट झाला. राईट नंबर द विकेट. गोपडी सारखी बॅट फिरवली. पुन्हा एकदा तोच खेळाडू पुढे सरकलाय, त्याला हुलकावणी 2 बॉल झाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचेल, बॉल उचलून फेक करतोय. दरम्यान धाबा दोन्ही ते मिळतील. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. जवळ जवळ लॉंग अप करून लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतोय. बॉल उचलून फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे देखील एक पडत जातील. 2 धाब्याच्या साथीने धावपले पुढे सरकतोय, खातं खुलतोय टीम चामटोलीचं. 3 असं रनाने नितीनजी भोईर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे बळपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बिगिट करण्याचा प्रयत्न बादशीकडे एसच्या मागे 3 तिगाडा काम बिगाडा. बॉल चाले बाउंड्री लाईनच्या दिशेला, भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळते 4. आलाय. येस विनोद सर. वाईट चेंडू. चार चेंडू 8 धावा. कोणी फेकला रे?
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे श्री 11चे पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून श्री 11 या नावाने मोठमोठे संघ बांधले जातात. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर श्री 11 चांदई संघ क्वालिफाय झाले. आमचे नरेंद्र घुमारे साहेबांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वैभवजी थेर आपण घुमारे दादांना सन्मानपूर्वक घेऊन आपल्या मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. षटकार येतोय त्यावेळेस दहिवलीकरांचा आवाज, परंतु विकेट पडले. आता आपण पाहतोय खरं तर दहिवलीचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. दहिवली ग्रुप ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर चामटोली ग्रुप ग्रामपंचायत या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला सध्या घडीला पाहायला मिळते. धावफलक आता जाऊन पोहोचले. 73 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फलकावरती टीमची टोटल 16 तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रकाश हंबीर नवीन बॅटर आता मैदानावरती दाखल झालाय. या मॅचमध्ये प्रकाश हंबीरला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रकाश नाहीये आपण पाहतोय खरं तर अंधारामध्ये ही स्पर्धा आहे, परंतु आता प्रकाशपणे इथून मात्र चमकावा लागेल. फटका हा देखील चांगला आहे. पॉइंटचा खेळाडू इथे मात्र आपण पाहतोय संदेश बागरा होते. बॉलला फेक करतील. दोन्ही गाड्या एकाच एंड वरती. अपघात निश्चित. इथून मात्र अजून एक धक्का लागतोय. बॅटरला इथून मैदान सोडावा लागेल. फर्दस बाद. चांगले चांगले खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडत असतात. त्यामधूनच आपण जर पाहिलं तर अजय काठवले सारखा एक चांगला खेळाडू त्यांनी घडवलाय. त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. पारस देशमुख सध्या घडीला गोलंदाजी करतोय. तो खेळाडू देखील दिगंबर सुरेश यांच्या तालमीत घडलाय. एसटी आय थिंक उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे आपण नवीन एसटी घेऊन या. बघा दिगंबर सुरेश यांना दिसलंय लगेच की एसटी उद्ध्वस्त झाल्यात. त्यांनी सांगितलं नवीन येऊ द्या म्हणून. तर त्यांचा खरं तर भरपूर नाव आहे. त्यांना ओळखलं जातं. आणि जिथे कोण नाही पोहोचला तिथे मात्र दिगंबर सुरेश पोहोचलेत. लंकेश साहेब. जयशंकर चांदई टीम कॅप्टन आणि कामतकर टीम कॅप्टन आपण मंचावरती या. आपण टॉस खेळ संपन्न करू. चला या. आपण मी विनंती करेल राजेंद्र घोरपडे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. भारतीय जनता पार्टी गटनेते राजेंद्र घोरपडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करून नाणेफेकीचा कौल आपण तिथे संपन्न करतोय. जयशंकर चांदई टीम कॅप्टन श्री 11 आपण देखील या. कालच्या रात्रीमध्ये कमालच केली टीम चांदई संघानं आणि त्यासाठी आज आपण पाहतोय खरं तर नरेंद्र घुमारे साहेब देखील आलेत, कारण त्यांच्या संघानं चांगली कामगिरी केली आहे. या वेलकम, स्वागत आहे आपलं. दिनेश दादा धुळे या आपण स्वागत आहे आपलं. कैलाजी सुरुशे आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. इथे 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 फर्नस बाद. अजून एक दे धक्का. अजून एक विकेटच्या पदावर असताना खेळाडू बाद. यस, कामतकर टीमने निर्णय घेतलाय फिल्डिंग.
4 ओव्हरचा सामना असणार आहे. आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी गटनेते आमचे राजेंद्र घोरपडे साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. खरं तर ज्यांचं नेहमीच क्रीडा क्षेत्रावरती प्रेम राहिलंय त्यामुळे त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. नेहमीच चांगली कामगिरी साहेबांनी केली आहे. मग साताने आपण पाहतोय समाजसेवा हीच ईश्वर सेवा याच ब्रीदवाक्यावरती आपण पाहतोय राजेंद्र घोरपडे साहेब असतील. तदनंतर आज या स्पर्धेमध्ये आमदार साहेबांना देखील उपस्थिती दाखवली. भरपूर चांगलं मनोगत तिथे आमदार साहेबांना खरं तर व्यक्त केलं आणि आपण मुख्य मंचावरती आता हा सन्मान करतोय. राजेंद्र घोरपडे साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना बरेचसे मान्यवर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. गौरव सावंत सर असले की मग प्रश्नच नाहीये कारण ते देखील आता पाहतोय आपण त्यांची देखील मेहनत कव्हर करतायत सर्वात मान्यवरांना. मी घोरपडे साहेबांना विनंती करेल आपण आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं कारण नेहमीच साहेबांच्या माध्यमातून आम्हाला देखील ऐकायला आवडतं. घोरपडे साहेबांना विनंती आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. दहिवली चषक 2025 याचे आयोजक आमचे मित्र आणि या तालुक्यातले ग्रामीण नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं बाळूशेठ मुंडे, विपुल सावंत आणि आमचा निखिल चव्हाण आणि पिंट्या श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली यांच्या संयुक्त विद्यमानं अतिशय दिमाखानं हे सामने चालू आहेत. या सामन्याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. ते म्हणजे की ठाणे जिल्ह्यामध्ये 3 नंबरचे सामने म्हणून या सामन्यांकडं या आयोजकाकडे बघितलं जातं. 13 बाईक आणि 1 ॲक्टिवा असं भरघोस बक्षिसांचं या ठिकाणी लयलूट आहे. खरं तर बाळूचं आम्ही मनापासून अभिनंदन करेल की या ठिकाणी जे मैदान बनवलेलं आहे ते मैदान अतिशय जबरदस्त मेहनत करून एक सुंदर मैदान बनवलेलं आहे की खऱ्या अर्थानं त्या टुर्नामेंटला शोभेल असं मैदान या ठिकाणी बाळूशेठ यांनी बनवलेलं आहे. बाळूशेठ या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे क्रिकेटचे सामने घेऊन आपण या भागामध्ये एक नवचैतन्य निर्माण करता. मनापासून तुमचं या संपूर्ण तालुक्याच्या वतीनं अभिनंदन करतो आम्ही. एक युवा नेतृत्व म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीचं भविष्यातलं एक नेतृत्व चांगलं म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत. ग्रामीण भागामधील युवकांना आपण एकत्र करता, त्यांच्या अडीअडचणीला जात असतात, धावत असतात. या ठिकाणी सन्माननीय आमदार किसन कथोरे एक अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी येऊन गेलं आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की अतिशय सुंदर नियोजन आयोजन या क्रिकेट सामन्याचं केलेलं आहे. संपूर्ण दहिवली गाव आपल्याबरोबर आहे, तालुक्यातले लोक तुमच्याबरोबर आहेत. खरं तर युवा नेतृत्व या ग्रामीण भागामध्ये तयार होऊन एक चांगला दृष्टिकोन ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. आम्हाला निवडणुकीशी काही राजकारण घ्यायचं नाही, परंतु या जिल्ह्यात, या तालुक्यामध्ये, या ग्रामीण भागामध्ये युवकांना एकत्र करून त्यांना एक नवीन दिशा देण्याचं काम बाळू करत असतो. त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे ग्रामस्थ असतात. म्हणून आम्हाला बाळूचा नेहमी हेवा वाटत असतो की कुठचंही काम जर सांगितलं बाळूला तर ते निश्चित तो काही अडचण न सांगता करत असतो. आणि या भागामध्ये, ग्रामीण भागाच्या पट्ट्यामध्ये जे विकासाची कामं जी असतात, आमदार साहेबांना नेहमी तो मागे लागून करत असतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये हे झालं पाहिजे, हा रस्ता झाला पाहिजे, या ठिकाणी घरकुलं मिळाली पाहिजेत. आणि सातत्याने आमदार साहेबांकडे मागणी करत असतो. दहिवलीला त्याच्या मागणीवरून, बाळू मुंडेंच्या मागणीवरून 2 कोटीचा निधी आमदार साहेबांनी दिला. 2 कोटीचा निधी ग्रामीण भागाला देणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि बाळूच्या आग्रहाखातर आमदारांनी सुद्धा या भागामध्ये विकासासाठी दिला. बाळूचं अभिनंदन करतो आणि आमदार साहेबांचा आभार व्यक्त करतो की या भागामध्ये आता तुम्ही बघितलं असेल की हा नॅशनल हायवे चाललेला आहे. या नॅशनल हायवेच्या बाजूला, आजूबाजूला ही सगळी ग्रामीण भागं आहेत. आणि या भागामध्ये आमचं बाळू जेव्हा नेतृत्व करत असतो तेव्हा
बाळूची मागणी आहे की जेव्हा हा नॅशनल हायवे जातो त्या नॅशनल हायवेला आम्हाला 2 सर्व्हिस रोडसुद्धा पाहिजेत, की सर्व्हिस रोड अशासाठी पाहिजेत की आमच्या ग्रामस्थांच्या जमिनीला जी काही उरलेली आमची जमीन आहे आम्ही नॅशनल हायवेला दिली, परंतु उरलेली जमीन आमच्या दोन्ही ग्रामस्थांच्या दोन्ही रस्त्याच्या बाजूला जी जमिनी आहेत त्या जमिनीला जर रस्ता नसेल तर त्या जमिनीची व्हॅल्यू फार कमी असते. याकरता सातत्याने बाळू आमदार साहेबांना घेऊन गडकरी साहेबांकडे जात असतो आणि गडकरी साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला या दोन्ही सर्व्हिस रोडची मागणी आम्हाला पूर्ण करा. ज्यावेळेस बाळू ही मागणी पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागामध्ये विकासाला सुरुवात होईल आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन गडकरी साहेबांकडे ही मागणी करू की लवकरात लवकर इथले सर्व्हिस रोड करावे आणि या भागाला विकासाची दिशा द्यावी अशी मी आपल्याकडे या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो. आणि पुन्हा एकदा अतिशय दिमाखानं अतिशय नियोजनबद्ध आणि एक जबरदस्त सामने या जिल्ह्यातले 3 क्रमांकाचे सामने आपण ठेवले. आपणास मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या राजकीय कारकिर्दीस मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर साहेबांना सांगायला आवडेल यावर्षी आम्ही 13 बाईकसह आलो आहे, परंतु पुढच्या वर्षी 13 नाही, 15 नाही, 20 नाही तर 26 बाईकसह दैवली धमाका आणि एक 4 व्हीलर कारसह आम्ही पुन्हा एकदा पुढच्या वर्षी घेऊन होते ती स्पर्धा. एकदा जोरदार टाळ्या. तदनंतर मी विनंती करेल महामंत्री आमचे संभाजी शिंदे साहेब आपण या, आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. हा सन्मान या मंचावरती होत असताना सर्व मान्यवर आपण इथे दाखल झालात. संभाजी शिंदे साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. बघा ग्रामपंचायत दहिवली, भोज, वराडे, सावरोली, तदनंतर आमचे मानकिवली, खरबई, जोबेली पाडा, चामटोली, जर कोणी मान्यवर आला असाल कासगाव तर आपणास विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तदनंतर शरदजी तेली साहेबांना विनंती करेल आपण या, आपला सन्मान आम्ही करतोय. मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झालंय आमचे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष मॅडी सरांचं आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. हरिजी धुळे साहेब आपण या, आपलाही शुभ असते आम्ही पुढचा सन्मान करतोय, आपण यावं. आपण मुख्य व्यासपीठावरती शरदजी तेली साहेबांचा सन्मान करतोय. नुकताच आगमन होतंय मुख्य व्यासपीठावरती आमचे जितूबाई गडगे यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जॉन डिसोजा यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. किरणजी बोर साहेब आवडास विनंती आपण या, आपलाही मनपूर्वक स्वागत, सन्मान आपलाही आम्ही करतोय. ग्रुप ग्रामपंचायत दैबरेचे आमचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख साहेबांना विनंती आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. किरणजी बोर साहेब आपण या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चला चांदई विरोधात कामतगर लगेच मॅचला आपण सुरुवात करतोय. सराव होणार नाहीये त्यामुळे चेंडूची मागणी करू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. हा सामना जिंकलाय टीम ग्रुप ग्रामपंचायत दहिवली संघाने, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या. सन्मानित करू. यस गजेंद्र गडके साहेबांचे जवळचे आणि लाडके मित्र आहेत दिनेश शेठ कतुरे, त्यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस म्हणून गजेंद्र गडगे बाईंची ओळख आहे, त्यामुळे त्यांचे जवळचे मित्र दिनेशजी कतुरे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. हरिजी धुळे असतील,
हे देखील जोडले गेलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सदाशिव धुळे आपणास विनंती आपण या, आपला सन्मान आम्ही करतोय. सदानंद धुळे साहेबांना विनंती आपण या, आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. महानगरपालिकेचे आपले